पहिल्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत एकाच ताटामध्ये तो श्राद्ध करता असतो त्यांनी जेवायचं असतं. म्हणजे ज्या वेळेला हा विधी होतो त्यावेळेला खापर पण जो बामुक्त होता, आपल्या अंत्येष्टीचे 3 मुख्य भाग केलेले आहेत की मनुष्य लोकातून प्रेत लोकात, प्रेत लोकातून पितृलोकात आणि पितृलोकातून उत्तम लोकात. परंतु घरामध्ये समजा मासिक पाळीची अडचण आली, अचानक सुतक आला, अचानक सोयर आलं, तर ते श्राद्ध बंद पडतं, श्राद्धाचा घात होतो. 13 दिवसामध्ये जे वेळेला आपण सर्व प्रेता कार्य करतो, आपल्याला कळत न कळत अतृप्त आत्मेश्वर तुमच्या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करतात. हा दुखवाटा जो असतो तो फक्त कोणी द्यायचा असतो, मामानेच द्यायचा असतो. रोज 2 वेळेला सकाळी 2 नियमितपणे आचमन करतो आणि किमान 24 वेळेला गायत्री मंत्राचा जप करतो. त्याला कुठल्याही रोगांची बाधा होत नाही. की हे त्रितात्म्यांनो, तुम्ही कुठे आहेत मला दिसत नाहीये तुम्ही, आणि तुम्ही जिथं असाल तुम्ही तिथं तुम्ही या पूजेसाठी या. काही श्राद्धात्मे असे असतात की तुम्ही कितीही श्राद्ध करा, काही करा, त्यांची इच्छावस्था आशा इतक्या भयंकर असतात की त्या घरातच जाऊ शकत नाही. मृत्यूकाळी, नुसतं मृत्यूकाळी मी संन्यास घेतलेला आहे, माझ्या काही इच्छा वासना शिल्लक राहिलेल्या नाही, माझी कशावरची आसक्ती नाही, असं त्यांनी मोठ्याने बोलल्यावरती त्याला पुनर्जन्म नाही. त्यांच्या मुलांनी जर आपल्या वडिलांसाठी आईसाठी योग्य जर श्राद्ध कर्म जर व्यवस्थित केलं तर त्या यममार्गाचा जो प्रवास आहे त्या प्रवासात त्यांना काही अडचण येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे 10व्या दिवसापर्यंत जे काही तुम्ही घरामध्ये दिवा लावलेला असतो तो ज्यावेळेस 10व्याच्या दिवशी त्या दिव्यामध्ये तेल घालायचं नाही, तसा शांत होऊन द्यायचा. आणि 11व्या दिवशी तो दिवा, त्यानंतर त्याच्यावर ठेवलेली चाळणी, दिव्यासाठी जे काही शिल्लक राहिलेलं तेल असेल तर जे 10व्याच्या पहिल्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत जे काही तेल आपण घेतो त्यासाठी वेगळीच बाटली किंवा ती वेगळं साठा करायचा. घरातलं स्वयंपाकातलं तेल आणून त्यात टाकायचं, परत स्वयंपाकात न्यायचं, असं करायचं नाही. ते वेगळंच तेल डबा ठेवायचा असतो. मग ते 10 दिवसात जे काही तेल शिल्लक राहिलेलं असेल वाहून तर तो तेल, त्यानंतर ताटली, चाळणे. दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत एकाच ताटामध्ये तो श्राद्ध करता असतो त्यांनी जेवायचं असतं. एकाच ताटामध्ये वाटी घेतली तर एकच वाटीमध्ये, तांब्या भांडं गेले एकच तांब्या भांडं. त्यानंतर ते 10वा झाल्यानंतर सगळं तांब्या भांडं, ताट, वाटी, तो दिवा, चाळणी, शिल्लक राहिलेलं तेल, हे सगळं 11व्या दिवशी स्मशानभूमीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही 10वा 11व्याचा विधी तुम्ही करता त्या ठिकाणी ते आणून ठेवायचं असतं. आता यामध्ये आता एक असं पण असतं की आता हे जे 9वा 10वा हे दिवस येत असतात त्याच्या आधीच घरामध्ये दुसरा पण व्यक्ती जातो. आता मग त्यावेळेस मग एक द्विधा मनस्थिती असते की मग आता दोन्ही कार्य एकाच वेळी केले तर चालतील. नाही, दोन्ही कार्य एकाच वेळेस केले जात नाही. त्याचं कारण प्रत्येकाला अवयव वेगवेगळे वेगवेगळ्या दिवशी प्राप्त झालेले असतात. त्यामुळे जो गेलेला आहे त्याचा 10वा तिथं, त्याच्यानंतर जो गेलेला आहे त्याचा 10वा त्याच वेळेला करायचा. पण असं आहे की सुतक पाळण्याबाबत एक नियम आहे. पहिल्या दिवशी जे सुतक चालू झालेलं असतं ते 10 दिवसापर्यंत सपेंडांना सुतक असतं. तर त्या सुतकामध्ये जर 3-4 दिवसांनी जर कोण माणूस गेला बरोबर तर ते सुतक 10 दिवसातच संपतं. म्हणजे एका सुतकामध्ये दुसरं सुतक जर मध्ये आलं तर त्यांनी पुढची कुठली सुतकं पाळायची नाही, 10 दिवसापर्यंतच काय करायचं तुम्ही सुतक पाळायचं असं आहे. विधी मात्र सगळे काय करायचे वेगवेगळे करायचे. 10व्याच्या दिवशी 10वा करायचा, त्याचा असं होतं त्या दिवशी 11वा 12वा 13वा तुम्ही त्या दिवशी करा. पण भले तुम्ही एक उदक शांती जी आहे
ते दोघांचे तुम्ही एकत्र एकाच घरात गेले असतील ते एकत्र तुम्ही करू शकता. मुला शांती 13व्या दिवशी केली जाते. 13व्या दिवशी काही झालं नाही तर 14व्या दिवशी केली जाते. 14व्या दिवशी जर काही कारण शक्य झालं नाही तर 27 दिवसाची आत केव्हाही केली जाते. ती काय आहे, वास्तुशुद्धीकरण आहे. तो 14व्या दिवसाचा विधी सुरू होईल तेव्हा मध्ये सांगतो. त्यानंतर 11व्या दिवशीचा सगळ्या विधी झाल्यानंतर मग सपिंडीकरण नावाचा विधी होतो. सपिंडीकरण म्हणजे त्या प्रेताला पितृलोकात स्थान देणे. म्हणजे ज्या वेळेला हा विधी होतो त्यावेळेला खापर पंजोबा मुक्त होतात. खापर पंजोबांची जागा पंजोबा घेतात. पंजोबांची जागा आजोबा घेतात आणि आजोबांची जागा जो मृत झालेला असतो तो घेतो. म्हणजे समजा श्राद्धकर्ता जो असेल त्याचे खापर पंजोबा मुक्त होतील. त्याचे खापर पंजोबांची जागा त्याचे पंजोबा घेतील. पंजोबांची जागा त्याचे आजोबा घेतील आणि आजोबांची जागा त्यांचे वडील घेतील. यासाठी एक मोठा पिंड बनवला जातो. त्यानंतर 3 पिंड वेगळे बनवले जातात. म्हणजे त्यांचे जो गेलेला असतो त्यांचे आजोबा पंजोबा आणि खापर पंजोबांची नावं घेऊन तो पिंड बनवला जातो. आणि हा जे मोठा पिंड असतो तो पिंड प्रेताचा असतो. त्याच्यावरची सगळी पूजा करून मग ते एक पिंड दुसऱ्या पिंडामध्ये मिसळले जातात. त्याचे 3 मोठ्या पिंडाचे भाग करून त्याला म्हणतात सपिंडीकरण. सपिंडीकरणामुळं त्याला पितृलोकात स्थान दिलं जातं. आणि पितृलोकात स्थान गेल्यानंतर त्याचा वर्षाचा प्रवास सुरू होतो. आपल्या अंत्येष्टीचे 3 मुख्य भाग केलेले आहेत की मनुष्य लोकातून प्रेत लोकात, प्रेत लोकातून पितृलोकात आणि पितृलोकातून उत्तम लोकात, असे 3 भाग केलेले आहेत. मग ज्या वेळेला हा पितृलोक होतो त्यामुळे त्याच्या कर्मानुसार त्याला उत्तम लोक प्राप्त करण्यासाठी ते मदत केली जाते. आता यानंतर सपिंडीकरण झाल्यानंतर आपल्या घरी मासिक श्राद्ध करायचे असतात. हा विस्तृत सांगतो कारण हा महत्वाचा विधी आहे, मोठा विधी आहे. या मासिक श्राद्धामध्ये जे आपण विधी करतो त्या विधीमध्ये प्रत्येक महिन्याला त्याचा जो गेलेला असतो दिवंगत आत्मा त्याचा प्रवास वर्षभर यमदूतांबरोबर चालू असतो पितृलोकापर्यंत. बरोबर. मग त्या वर्षभर प्रवास चालू असताना त्याला प्रत्येक ठिकाणी जी काही नगरं सांगितलेली आहे, यमाची पूरं सांगितलेली आहेत त्या ठिकाणी थांबवलं जातं, विश्रांती दिली जाते. आणि त्या तिथीला ज्या महिन्याला जो श्राद्ध करतो त्या श्राद्धकर्त्याने दिलेलं उदक, त्या श्राद्धकर्त्याने दिलेलं पिंडदानाचं तो आशीर्वाद घेऊन तो पुढे राहत असतो. पिंडदानाचं फळ घेऊन तो पुढे राहत असतो. मग ह्या शास्त्रवचनानुसार दर महिन्याला हे श्राद्ध स्वतंत्र करणं आवश्यक आहे. याचे विश्वदेव असतात, पुरू आणि आद्रव, आणि वर्षश्राद्धाप्रमाणे त्याचे वसु, रुद्र आणि आदित्य हे पितृगण असतात. दर महिन्याला श्राद्ध केलं पाहिजे. त्या समजा काही कारणाने समजा सुतक आलं, सोयर आलं किंवा श्राद्धकर्त्यालाच वेळ नसला, आता त्या नोकरी व्यवसायाला प्रत्येकाला वेळ नसेल, जो पुरोहित तुमचा कुलपुरोहित असतो त्या कुलपुरोहिताला त्या गुरुजींना वेळ पाहिजे, जेवणाऱ्या गुरुजींना वेळ पाहिजे, सगळ्यांना वेळ आहे. परंतु घरामध्ये समजा मासिक पाळीची अडचण आली, अचानक सुतक आलं, अचानक सोयर आलं तर ते श्राद्ध बंद पडतं, श्राद्धाचा घात होतो. आणि ज्या तिथीला तुम्ही तो जातो त्या प्रत्येक महिन्याला तो त्या यमपुरामध्ये 16 यमपूर ज्या ठिकाणी यमदूतांबरोबर तो जातो त्या ठिकाणी विश्रांती देत असते. त्यावेळी तो वाट पाहत असतो की आपले आता जी मुलं बाळ असतील ती मुलं आता श्राद्ध करत असतील, यावेळेला त्यांनी केलेला श्राद्धाचा भाग आता मिळेल आणि त्या भागावरती मी आता प्रसन्न होऊन पुढे जाईन मी आता. परंतु याला कदाचित जर काही कारणांनी त्या महिन्याला जर त्याने श्राद्ध केलं नाही तर तो तुमचा दिवंगत आत्मा त्या दिवशी उपाशी राहतो, त्याला काहीही न मिळतं, तो पुढे जातो. आणि असंच वारंवार होत गेल्यामुळं
त्याच्या मनामध्ये आपल्याच मुलांविषयी तिरस्कार निर्माण होतो. कारण श्राद्धाचा घात असतो. त्याला काय माहित नसतं इकडं पुढचं लोक काय अडचण आली, आपल्या पोराला काय अडचण त्याला माहित नसतं, पण तो मात्र त्रास त्याला भोगावा लागतो. म्हणून मासिक श्राद्ध ही अगोदरच करणे, याला म्हणतात अपकर्ष आणि श्राद्ध करणे. दोन प्रकारे, अंतरित आणि अपकर्ष. म्हणजे पहिल्या दिवशी राहिलेलं श्राद्ध, अगोदर राहिलेलं श्राद्ध काही कारणानंतर करणे त्याला म्हणतात अंतरित श्राद्ध, आणि पुढची श्राद्ध अगोदर करून घेणे त्याला म्हणतात अपकर्ष श्राद्ध. बरोबर. मग ही श्राद्ध दर महिन्याला ती करायची असतात. दर महिन्याला त्या पाटावरती असे चट मांडले जातात, त्यांना आवाहन केलं जातं, प्रत्येक महिन्याचं विशिष्ट आवाहन केलं जातं, आणि जे काही नैवेद्य मांडले जातात तर त्या प्रत्येक महिन्याला ते मिळू दे म्हणून तुम्ही काय करता, प्रार्थना करता. ह्याच्यामध्ये दुसरा अजून एक लॉजिक असा आहे की मुलाचा जन्म झाल्यानंतर वर्षापर्यंत दर महिन्यालाच दर महिन्याला त्याचा वर्धापन दिन साजरा करतात बरं का. हा महिना, एक महिना झाला मुलगा, 2 महिन्यात झाला, 3 महिन्याचा झाला, असं करून त्याचा आनंद साजरा करतात. त्याप्रमाणे जन्मलेल्या मुलाचा दर महिन्याला तुम्ही वाढदिवस साजरा करता, त्याचप्रमाणे गेलेल्या दिवंगत आत्म्याचा सुद्धा श्राद्ध दर महिन्याला केलं पाहिजे. हे होत नाही, याचा अपकर्ष हे घात होतो श्राद्धाचा. हा श्राद्धाचा घात केल्यामुळं हे मासिक श्राद्ध केलं जातं. हे कधी केलं जातं? 13व्या दिवशी केलं जातं. त्याच्या अगोदर निधन शांती केलं जातं 13व्याच्या अगोदर ती. कारण 12व्या दिवशी पर्यंत पूर्ण प्रेत कार्य असतं, आणि हे प्रेत कार्य आपण स्मशानामध्ये करतो. 12व्या दिवशी हे प्रेत कार्य पूर्ण झालेलं असतं, स्मशान कार्य पूर्ण झालेलं असतं. 13व्याचा विधी झाल्यानंतर त्या श्राद्धकर्त्याला आपल्या नियमित अर्थार्जनाला सुरुवात करायची असते. कारण त्यांनी शास्त्रवाचनानुसार त्यांनी घरात थांबायचं असतं, त्यामुळे त्याचं अर्थार्जन पूर्ण बंद झालेलं असतं, नोकरी व्यवसाय पूर्ण थांबलेला असतो. त्याला नेहमीच्या रुटीनच्या कामाला सुरुवात करायची असते. त्यासाठी देवी देवतांचे आशीर्वाद घेणं महत्वाचं असतं. तर कोणत्या देवतांचे आशीर्वाद घेतात? तर वरुण आणि मृत्युंजय या 2 देवतांचे आशीर्वाद घेतात. पहिल्या ते 12व्या दिवशीपर्यंत कुठंही गणपती पूजन सांगितलेलं नाही. आपण शांतिकर्म असो किंवा पूजा असो, साखरपुडा असो, लग्न असो, प्रत्येक ठिकाणी काय करतो? गणपती पूजन करतो. बरोबर. 12व्या दिवशीपर्यंत कुठलंही गणपती पूजन आपण करत नाही. मग 13व्या दिवशी गणेश पूजन करून, स्वस्ती वाचन करून, ब्राह्मणाकडून शांती मंत्र म्हणले जातात. आणि मृत्युंजय आणि वरुण. वरुण म्हणजे काय? मी ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या क्षेत्राची देवता, मध्यस्थ देवता. कारण तुम्ही जो एखादी जी कुठली पूजा अर्चा शांतिकर्म वगैरे करता ते कुठल्या तरी प्रधान देवते प्रत्यर्थ असतं. मग ते प्रधान देवते प्रत्यर्थ असणारा जो संकल्प आहे तो संकल्प वरुण देवता त्या प्रधान देवतेला पोहोचवते, आणि पूजन झाल्यानंतर ते आशीर्वाद तुम्हाला परत मिळवून देते. ते वरुण देवता कार्य करत असते. म्हणून ते वरुणाचं पूजन आणि मृत्युंजयाचं पूजन करून, त्या षोडशोपचार पूजन करून शांती मंत्र म्हटले जातात. शांती मंत्र पूर्ण म्हणून झाल्यानंतर शांती मंत्र आणि अभिमंत्रित झालेलं ते कलशातील जे पाणी आहे त्या पाण्याने उपस्थित जे काही सर्व लोक असतील त्या सर्व लोकांवरती अभिषेक केला जातो. त्याच्यानंतर उंबऱ्यामध्ये बसून त्यांनी एक सुपारी फोडायची असते, आणि ती सुपारी कशाने फोडायची? चंदनाच्या लाकडाने फोडायची असते. पण समजा जाड चंदनाचं लाकूड मिळालं नाही एवढं मोठं जाड, तर जे काय असेल खलबत्ता किंवा काय वरवंटा आहे, दगड आहे, त्या दगडाने तुम्ही सुपारी फोडता. मग ते सुपारी आणि गुळ, सुपारी आणि गोळ हे तोंडामध्ये टाकून हे बाहेर जाऊन उपदिशेला थुंकून द्यायचं असतं. मग खाली हातपाय धुवून मग वरती यायचं असतं. सुपारी आणि हे जे गुळ आहे ते पिढा आहे एक प्रकारची, 13 दिवसात झालेली पिढा असते. कारण स्मशान कार्य केलेलं असतं. आपल्या शरीरामध्ये पण खूप अशुभ शक्ती सुद्धा काही अंशामध्ये आलेल्या असतात. मग त्या सुपारी आणि गुळ फोडणे हे पिढा घालून देणे, सुपारी फोडणे पिढा घालून देणे. मग ती पिढा घालणे बाहेर टाकतो.
पण तो बाहेर आल्यावरती 13 दिवसामध्ये जे वेळेला आपण सर्व प्रेता कार्य करतो, आपल्या कळत नकळत अतृप्त आत्मेश्वर तुमच्या घरामध्ये नेण्याचा प्रयत्न करतात. आणि ते कुठं असतात? त्या उंबऱ्यापाशी असतात. उंबऱ्यापाशी असतात. त्यांना उंबऱ्याच्या आत यायला परमिशन नसते. हा, ते उंबऱ्यापाशी असतात. म्हणून मग काय करतात? त्या उंबऱ्यावरती जोराने पाया पडतात 3 वेळेला. आणि मग असं म्हणतात की आता उंबऱ्यावरती पाया पडलाय म्हणजे सगळ्या सर्व दुष्ट शक्तींना मी आता हे मारून टाकतो मी आता. म्हणून ते उंबऱ्यावरती जोराने पाया पडतात. त्याच्यानंतर मग घरामध्ये येऊन दुपटा काढला जातो. दुपटा कुणी काढत असतो? तर मामाने काढत असतो. आणि दुपटा काढणं म्हणजे काय? तर तुला आता दुःख झालेलं आहे, झालेली घटना तो टळू शकत नाही, जगातला तो गेलेला आहे, त्याच्या निसर्ग नियमाप्रमाणे तो गेलेला आहे, आत्मा सोडून गेलेला आहे, परंतु कार्य पूर्ण करायचं आहे. परंतु तुझा जो आधार गेलेला आहे, आईचा, वडिलांचा, काकाचा, मामाचा, भावाचा, तो आधार गेलेला आहे, तो आधार आता आम्ही तुला देत आहोत. असं पण तू मामाचा असतो, त्याला अस्वस्थ राहतो, काही काळजी करू नको, मी जबाबदारी. मग त्यासाठी जे प्रतीक आहे ते म्हणजे ते टॉवेल टोपी घेतात. म्हणून त्याच्या अंगावर वस्त्र टाकतात. वस्त्र म्हणजे काय? संरक्षण आहे. टॉवेल टोपी संरक्षण आहे. आणि नंतर मग ते कुंकू वगैरे लावतात. तोपर्यंत त्यांनी कुंकू लावत नाहीत, जे निरंशांतीपर्यंत कुंकू लावत नाहीत. लावायला परमिशन नसते. का अलंकार अलंकार कुंकू लावायचं नाही. मग ते पूर्ण दुपटा काढला, त्याचं पाठीमागं असं टाकतात, टोपी पाठीमागं जातात. आणि नंतर मग टॉवेल टोपी घेऊन, टोपी अशी घेऊन, टॉवेल अंगावरती घेऊन एक दिवा घ्यायचा असतो. तो दिवा मग तिथं पुढे जवळच्या शंकराच्या मंदिरामध्ये काही मारुती मंदिरात जातात. प्रत्येक गावानुसार प्रत्येनुसार काही वेगळे असेल ते असेल. शंकराच्या मंदिरामध्ये किंवा मारुतीच्या मंदिरात तो दिवा लावला जातो. दिवा लावून मग त्यांना नमस्कार करून देवदर्शन करून घरी आलं की मग ते कुलदेवतेला विडे अर्पण करायचे असतात. मग 2 विडे ठेवतात कुलदेवता कुलस्वामीचे. आणि ते विडे मग देवीला म्हणजे घरातल्या देवाजवळ ठेवून घरातली मग पूजा करायची असते. मग घरातली पूजा करून अभिषेक वगैरे करून मग ते मासिक श्राद्ध जर एकादशी करायचे असतील तर मग ते अभिषेक करून असावी, देवांची पूजा करून मासिक श्राद्धाला सुरुवात केली जाते. असा 13व्या विधी असतो. आता ह्यामध्ये हे सगळं झाल्यानंतर अजून एक खूप ठिकाणी असा गोंधळ होतो की हा दुखवटा जो असतो तो फक्त कोणी द्यायचा असतो? मामानीच द्यायचा असतो. आणि कोणा द्यायचा असतो? करता, श्राद्ध करता. आणि असला तर तो भाऊ, म्हणजे त्याचा जर भाऊ असेल तर तो भाऊ देतो, म्हणजे सॉरी भावाला देतात. ते पण काय? फक्त टॉवेल टोपी एवढंच दिलं जातं. हल्ली ते हे पैसे दे, शर्ट पीस दे, पॅन्ट पीस दे, टी शर्ट दे, ही चुकीची प्रथा पाडली गेलेली आहे. आणि लोक याला आहेर म्हणतात. हे चुकीचं आहे, अजूनही चुकीचं आहे. आहेर हे शुभ कार्य दिलं जातं. हा, हे दुःखवटा काढणे आहे. तुला जे दुःख झालेलं आहे ते दुःख दूर करायचे तुला आता. आणि ते दुःख दूर करण्यासाठी आम्ही सगळे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आम्ही तुझे जणू आधार स्तंभ आहोत. म्हणून ते वस्त्र द्यायचं असतं. आणि हे फक्त आम्हाला द्यायचं असतं, हे सरकारचं असतं. बाकीच्या पाहुण्यांनी द्यायची काही आवश्यकता नसते, तरी पण देतात. म्हणून तर ते वापरतात, चुकीचं आहे. किंवा त्यामध्ये पण अशी भावना असते की हा घरामध्ये दुःख काय झालंय, नवीन काय वस्त्र घेणार नाही. ऍक्च्युअली आता हल्लीच्या घरामध्ये खूप वस्त्र असतात, अजून त्याचा ठीक पडतो येऊन मुलगा, आणि त्याला आहेर म्हणतात. आणि मला खूप ठिकाणी श्राद्धाला गेल्यावरती मला विचारावती, गुरुजी आहे आणलाय तू कधी द्यायचा? आता काय उत्तर द्यायची, असं पण प्रश्न माझ्याकडे पडतो. मग आता हे सगळं विधी झाल्यानंतर मग काय करतात? उदक शांती करतात. तर शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे रोज 2 वेळेला सकाळी नियमितपणे आचमन करतो आणि किमान 24 वेळेला गायत्री मंत्राचा जप करतो, त्याला कुठल्याही रोगांची बाधा होत नाही. एवढं त्या पाण्यामध्ये सामर्थ्य आहे. सगळं पाणी औषधीच आहे, फक्त तुम्ही पाणी कसं घेताय, श्वास आपल्या शरीरामध्ये आहे, तुम्ही श्वास कसा घेताय याच्यावर तुमच्या रोगांचं
रोगांचं निदान करता येतं. त्याचप्रमाणे पाणी जे आहे तुम्ही किती प्रमाणात घेता आणि कसं घेता. तुम्ही आपण आचमन करताना असं पाणी घेतो, तीर्थ घेताना असं घेतो, पण जर असं पाणी पिलं तर ते पाणी पिल्यासारखं होतं. पण हेच जर तुम्ही असं पाणी पिलं तर ते पाण्याचं तीर्थ बनतं. हा साधारण तुम्ही पण लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा तुम्ही असं पाणी घ्याल, नुसतं पाणी पिलं जे साधं दूध पिलं, असं पिलं केशरी दूध पिलं, तीर्थ घेतलं, हाय घ्या. हा फरक आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारे घेताय एवढं पाण्याला महत्व आहे. मग त्या पाण्यामध्ये औषधी गुण असतात म्हणून त्या पाणी अभिमंत्रित करतात विविध याने. आता ज्या वेळेला उदक शांती केली जाते त्याचं कारण पहिले समजून घेऊया आणि मग पुढे आपण जाऊया. ज्या वेळेला 13व्याचा आपण विधी करतो म्हणजे मासिक श्राद्धाचा हा विधी करतो त्यावेळेला सर्व पितरांना आपण बोलवतो. म्हणजे वडील आजोबा पंजोबा आई आजी पंजे वगैरे त्यावेळेस विधी केला जातो. बघा तुमच्या लक्षात येईल का नाही बघा. तुम्ही ते गुरुजी तुम्हाला सांगतात की आता उभं राहा, डाव्या हातामध्ये गर्भ घ्या, तीळ घ्या आणि स्वतः भोवतीचे उलटी प्रदक्षिणा घाला, बरोबर, आणि प्रदक्षिणा घालत तीळ टाका. त्या विधीमधून असं सांगितलं जातं की हे त्रितात्म्यांनो तुम्ही कुठे आहेत मला दिसत नाहीये तुम्ही, आणि तुम्ही जिथं असाल तुम्ही तिथं तुम्ही या पूजेसाठी या. मात्र तुम्ही आव्हान कोणाला केलेलं आहे? वडील आजोबा पंजोबा. शास्त्र श्राद्ध कोणाचं करताय? वडिलांचं करताय. मासिक श्राद्ध वडिलांचं करताय, किंवा आई असेल तर आई आजी पंजे या तिघांचं श्राद्ध करताय तुम्ही. मग या तिघांचं श्राद्ध केल्यानंतर ते तिघ येतात, परंतु अंतरिक्षामध्ये असलेले अनेक आत्मे असतात की त्या आत्म्यांना श्राद्धांच्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला मुक्ती मिळून घ्यायची असते. बापरे. हा, तेव्हा ते सुद्धा आत्मे तिथं येतात आणि त्या आत्म्यांना सुद्धा स्थान दिलं जातं. बरं का, त्या आत्म्यांना सुद्धा स्थान दिलं जातं. ते कुठं दिलं जातं तर पूर्वेला जे देवाचं तो पूर्वेकडे तोंड करून ईश्वरदेव बसलेले असतात, उत्तरेकडे तोंड करून पितर बसलेले असतात. त्या दोघांच्या मध्ये जी जागा असते त्या ठिकाणी असे दर्भ आणि तीळ ठेवून त्यांना जागा दिली जाते. नंतर मग सर्व त्यांना अर्घ्य दिल्यानंतर ते आर्य पात्र तिथे ठेवलं जातं. पितृभ्या स्थानमसी असं आपण म्हणतो. ते त्यावेळेला ते आलेले आत्मे श्राद्ध कर्म करून ते मुक्त होण्याचा प्रयत्न करतात. काही आत्मे असे असतात की तुम्ही कितीही श्राद्ध करा काही करा, त्यांची इच्छावासना आशा इतक्या भयंकर असतात की त्या घरातच जाऊ शकत नाही. त्यांना जर आवडलं असतं नाही आम्हाला जायचंच नाही. बापरे. आणि त्या कुठं असतात माहिती का? उमऱ्यामध्ये एका घरापासून एका खोलीपासून दुसऱ्या खोलीमध्ये, एक हॉलमधून किचन मध्ये, हॉलमधून बेडरूम मध्ये तो मधला प्रवेशद्वार असतो तेच पाहतात. आणि 4 कोपरे आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य हे तिथं बसलेले असतात मस्त पैकी. आणि ह्या आत्म्याने जर त्रास दिला तर मग अवघड आहे. म्हणून काय करतात ते सगळं झाल्यानंतर वास्तुशुद्धीकरणच्या वेळेला त्या 4 ठिकाणी स्वस्तिक वगैरे काढून कापूर वगैरे ओवाळून त्यांची जी काही दुष्ट शक्ती असते ती भस्म करायची असते आणि मग त्या उदक शांतीला सुरुवात करायची असते. ह्या उदक शांतीमध्ये आपण जो चौरंग मानतो ते चौरंग म्हणजे काय आहे? ते वास्तूचं प्रतीक आहे. तुमचं घर आहे ते. चौरंगावरती ठेवलेला त्या तांदूळावरती ठेवलेला जो कलश आहे तो कलश म्हणजे सर्व देवांचं घर आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक आपण म्हणतोय, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरूंचं आपण वर्णन करतो. असे अनंत देव आपण त्या कलशामध्ये बोलवतो. त्या कलशामध्ये बोलवतो. त्याच्या अगोदर तो कलश निर्जंतुक केला जातो. गवऱ्या वगैरे पेटून तुम्ही बघितलं असलं का? गवऱ्या पेटून त्याच्यामध्ये धूप वगैरे टाकून तो निर्जंतुक केला जातो. मग तो कलश निर्जंतुक करून त्याच्यामध्ये पाणी वगैरे भरून वरुणाची पूजा करून त्याचं पूजन केलं जातं. त्याच्या अगोदर त्या कलशाच्या शेजारी असे दारभाचे परिसरण ठेवलेले असतात. उजव्या बाजूला डाव्या बाजूला असे पूर्वेला पश्चिमेला दक्षिणेला उत्तरेला 4 ठिकाणी 16 दारभाचे वगैरे. आणि नंतर सगळं पूजन हे सगळं पूजन झाल्यानंतर दारभाची अशी मुष्टी ठेवतात त्याच्यामध्ये. बघा बघितलं असं शांतीचं चित्र तुम्ही समोर आला ठीक आहे. तर ते कशासाठी असतात तर ज्या वेळेला आपण मंत्र म्हणतो त्यावेळेला
त्या मंत्रांच्या लहरी त्या वास्तूमध्ये सगळीकडे असतात बरं का. ज्या वेळेला आपोवई सर्व देवता आपण म्हणतो, देवतांना आवाहनित करतो, गुरुजींनी केलेल्या आवाहनाला आणि यजमानाच्या मनामध्ये असलेल्या श्रद्धेला, यजमान कोणाला म्हणतात, ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याला यजमान म्हणतात बरोबर. त्या श्रद्धेला प्रतिसाद देऊन सर्व देव, देवी देवता, सर्व रुद्रगण त्या तुमच्या घरामध्ये येतात. आणि जसे तुम्ही इथं बसले, तुम पोरगा तिथं बसलाय, मी इथं बसलेला आहे, पाहुणे जसे बसलेले असतात, त्या लोकांना जशी जागा मिळेल तसे ते बसतात. आपल्याला दिसत नाही पण ते असतात. आणि तुम्ही गुरुजी लोक, जी कोण ब्राह्मण लोक वेद पठन करतात, वेदाने अभिमंत्रित करतात, ते पाणी वेद पठन केलेलं असतं, ते वेदांचे मंत्र, पुराणांचे मंत्र त्या देवता ऐकतात. ज्या वेळेला आपण मंत्र म्हणतो त्यावेळेला मंत्रांच्या लहरी या वातावरणामध्ये असतात, पसरतात. त्या लहरीचं आशीर्वादात रूपांतर करतात कुठल्या, त्या देवता आलेल्या. आणि त्या देवता आशीर्वादामध्ये, त्या लहरींचं आशीर्वादामध्ये रूपांतर करून तो आशीर्वाद यजमानाला देऊन, काही पुरोहितांना देऊन, पुरोहितांना आशीर्वाद मिळतो ना, त्यांनी चांगलं कर्म केलं तर समजू नका, दक्षिणा फक्त मिळते, आशीर्वाद पण मिळतो. पुरोहितांना पण आशीर्वाद मिळतो. जो कोणी उपस्थित लोक असतात, पाहुणे मंडळी वेगवेगळे असतात उपस्थित, त्यांना सुद्धा आशीर्वाद मिळतो. आणि त्या आशीर्वादामध्ये मग ते येऊन ते निघून जातात तो आशीर्वाद देऊन. तो आशीर्वाद हा आपल्या जास्तीत जास्त वास्तूमध्ये राहावा म्हणून ते परस्परं ठेवलेलं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे भगवंतांनी वा ऋषीमुनींनी जी काय मंत्रांची, वेदांची, पुराणांची रचना केलेली आहे, मंत्रांची रचना केलेली आहे, त्यांचा उद्देश एकच आहे की जो मंत्र पठन करत असेल, तो पठन करत असलेल्या मंत्राचा उपयोग त्या व्यक्तीला होतो, 100% होतो. त्या व्यक्तीला सुद्धा आशीर्वाद मिळतो. म्हणून ईश्वराकडून येणारा आशीर्वाद तितका भरपूर असतो की ईश्वराला काय करायचं असतं, त्या मंत्रांनी माझी स्तुती केली ना, तू ठीक आहे, मी प्रसन्न झालो आहे, आता मी तुला आशीर्वाद देतो, त्यातला आशीर्वाद तुला पण देतो आणि राहिलेला आशीर्वाद माझ्या जगत कल्याणासाठी वापरतो. आणि तो आशीर्वाद जो असतो त्या दर्भामध्ये तो अभिमंत्रित होतो. आणि त्या दर्भाशी ठेवलेल्या असतात, दर्भाची टोका असतात छोट्याशी ओलांडलेली, त्या टोकातून वातावरणामध्ये उत्सर्जित केला जातो. एवढं हे काय आहे, उदक शांतीचं महत्व आहे. म्हणून 13व्या दिवशी शक्य नाही झाली तर 14व्या दिवशी उदक शांती ही वास्तुशुद्धी आपण करावी. उदक शांत ही वास्तुशांतीच्या आधी करतात, जसे की ती शुभ असते. आणि जेव्हा एखादा व्यक्ती मृत झाल्यानंतर ही उदक शांत करतात, तर शुभ उदक शांती, अशुभ उदक शांती असं काय असतं का? नाही, कुठलाही कर्म शुभ अशुभ नाही, सगळे कर्म शुभच असतात. त्याचं कारण असं, आता मला काय वास्तुशांतीच्या आधी उदक शांती करतात, प्रत्येक वेळेस वास्तुशांतीच्या उदक शांती केलीच पाहिजे असं नाही. ज्या वेळेला नियम असा आहे की ज्या घरात तुम्ही राहता त्या घरामध्ये त्या मालकाच्या परवानगी शिवाय तुम्ही राहू शकत नाही. वास्तूचा जो मालक असतो तो कोण असतो, वास्तुपुरुष. वास्तुपुरुष स्थापन केल्याशिवाय तुम्ही त्या घरामध्ये राहायला जाऊ शकत नाही. पण काही वेळेला अशी परिस्थिती असते, तुमचं घर तयार झालेलं असतं, भाड्याचं घर असतं, रोज दर महिन्याला भाडं भरून पण खर्च खूप वाढत असतो. अशा वेळेला नवीन घरात राहणं पण जाणं आवश्यक ठरतं. त्यावेळेला मग त्या नवीन घरामध्ये जाण्यासाठी काही वेळेला वास्तुशांतीचे मुहूर्त नसतात. कारण वास्तुशांतीचे मुहूर्त कधी असतात, चैत्र महिन्यामध्ये वास्तुशांतीचा मुहूर्त नसतो, वैशाख ज्येष्ठ, आषाढमध्ये नसतो, श्रावणात असतो, भाद्रपद नसतो, आश्विन मध्ये नसतो, मग कार्तिक मध्ये असतो, मार्गशीर्ष मध्ये असतो, पौष, माघ, फाल्गुन. यामध्ये पण शुक्र असताना, गुरु असताना, अधिक मास आला, क्षय मास आला तर त्यावेळेला उदक शांत वास्तुशांत करता येत नाही. मग राहायला तर जायचंय, मग काय करायचं, मग अशा वेळेला त्याला पर्याय म्हणून उदक शांती करतात.
त्याच्यावर संकल्पच करतात, गृह प्रवेश करण्यासाठी मी उदक शांती करतो म्हणून, बरोबर. आणि तुम्ही आता जे विचारलं शुभ अशुभ आहे का, तर कोणतंही कर्म हे अशुभ नाही. तुम्ही हे जे काही श्राद्ध कर्म करता, या श्राद्ध कर्माला अशुभ म्हणू नका. ही तुम्ही काय करताय, एखाद्या आत्म्याला सद्गती देण्याचं काम करताय. आणि एखाद्या नाही, तुमच्या वाडवडिलांबरोबरच अंतरिक्षामध्ये असणारी अनेक आत्म्यांना तुम्ही सद्गती देताय. सद्गती देताय म्हणजे नकळतपणे तुम्ही इतरांचं कल्याणच करताय. मग जर तुम्ही इतरांचं कल्याण करणारं कर्म तुम्ही करताय, तर ते अशुभ कर्म कसे काय ठरेल, ते शुभ कर्मच होणार. फक्त ही कर्म करण्यासाठी आपण काही श्राद्ध कर्म केल्यानंतर त्या पुरोहितांनी काहीतरी प्रायश्चित्त घ्यावं लागतं. काही मिळालेल्या दक्षिणेपैकी नाहीतरी कुठल्या कर्माने जरी दक्षिणा थोडा भाग बाजूला काढावा लागतो, दान करावा लागतो. आणि श्राद्ध कर्मासाठी जास्त दान करावा लागतो. गायत्री जप करावा लागतो, ते त्याला अनुष्ठान करावं लागतं. म्हणजे याचा अर्थ असा की असा नाही की ते कर्म अशुभ आहे, सर्व कर्म हे शुभ आहे. आमचे एक साताऱ्याचे वेदशास्त्र संपन्न गुरुजी आहेत, वेदशास्त्री गोडबोले, त्यांनी सांगितलं की मृत्यूला तर मंगल मानलं गेलं पाहिजे. त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. अशी कल्पना करा की मृत्यू नाहीये, तुमच्या घरात मृत्यूच येत नाहीये. मग तुमचे खापर पंजोबा, आजोबा, तुमचे वडील, तुम्ही, तुमची मुलं, तुमची नातवंड ही जर एका ठिकाणी जमली, खापर पंजोबा खोकतायत, पंजोबांना काहीतरी रोग झालाय आणि त्यांच्या औषधं पाणी चालू आहे, पंजोबांच्या औषधं पाणी चालू आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला कसं वाटेल, तुम्हाला ते शुभ वाटेल का, तुम्हाला राहणं तिथं प्रशस्त वाटेल का, नाही वाटणार. मग जोपर्यंत खापर पंजोबा जे आजारी असतात ते जात नाही, पंजोबा जात नाही, तोपर्यंत तुमच्या घरामध्ये रोगराई राहणारच आहे. मग हे रोगराई तुमच्या घरात होऊ नयेत म्हणून तुमच्या वाडवडिलांनी तुमच्यावर उपकारच केलेले असतात, शरीर सोडून. आणि मग कसं होईल नाही, मग अमंगल कसं काय म्हणता येईल याला, मंगलच आहे. ओके, आता विषय निघाला म्हणून एक प्रश्न विचारतो की जन्म आणि मृत्यू हे जे प्रवास असतो आपला, म्हणजे नाही का की हा जन्म आपला संपला की दुसरा जन्म भेटतो आणि तो संपला की परत दुसरा भेटतो, ही जी सायकल असते ती चालूच राहते. त्याचा का कुठेतरी शेवट नक्की करायचा आहे शेवट आहे बरं का. त्यामध्ये दोन मार्ग आहेत बरं का. एक तर तुम्ही सद्गुरु मार्गामध्ये जर असला, सद्गुरूंची तुम्ही नित्य उपासना केली, तर सद्गुरु मार्गामध्ये जे असतो त्याला पुनर्जन्म नाही. आणि गरुड पुराणानुसार बरं का, नीट आहे का, गरुड पुराणानुसार मृत्यूकाळी, नुसतं मृत्यूकाळी ते मी संन्यास घेतलेला आहे, माझ्या काही इच्छा वासना शिल्लक राहिलेल्या नाही, माझी कशावरची आसक्ती नाही, असं त्यांनी मोठ्याने बोलल्यावरती त्याला पुनर्जन्म नाही. तो डायरेक्ट वैकुंठ लोकामध्ये, विष्णू लोकामध्ये, विष्णू पदापर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणजे स्वतःहून संसाराचा त्याग करणे थोडक्यात. हा, आणि मृत्यूच्या वेळी तशी आसक्ती नसणे, नुसतं मी त्याग केलाय पण काही समोर आले की नाही मला पाहिजे असं होतं ना, तसा माझी कुठली इच्छा नाही. मृत्यूच्या वेळी सुद्धा खूप जणांची आसक्ती असते. एक गोष्ट वाचली होती मी, एक जवळजवळ 90-100च्या आसपास वय असणारी आजी होती आणि ती आजी मरणात टेकलेली, पण तिच्या आजीचा काही जे जीव जात नव्हता. मग त्यावेळेला ते बोलता येत नव्हतं, वाणी पण गेली होती, कान पण ऐकायला येत नव्हतं, डोळे दिसत नव्हते, पण बोलायला येत नव्हतं. मी नुसतं अशी खून करायची, इथं आहे इथं असं आहे. तसं लोकांना वाटायचे कोण येतंय का बाहेरून. मग ते बाहेरून जाऊन बघितलं कोण नाहीये, मग त्यांना वाटतं शेजारून बोलवायचे का कोणाला, दाव्याकडे बोट दाखवते, मग शेजार पाजारचे बोलून आणतात, तर ते तिकडे बोटच दाखवत होते. ते कसं जीव अडकलाय कळलंच नाहीये. तर नंतर कळलं की त्यांनी बघितलं की आपली खून करून सांगितली, असं ती गाय केरसुनी खात होती.
आणि त्या केरसुनी गाय केरसुनी खात होती, तर त्या गायीचं आणि केरसुनी जर खाल्ली तर माझी सून झाडं कशी आता, तरी आसक्ती राहिली. बापरे. त्यामुळे प्राण जात नव्हता. बापरे. ही घडलेली घटना बरं का, या घडलेल्या घटना आहेत. हा म्हणजे माणसाची एखाद्या छोट्या गोष्टीतही आसक्ती राहिली असेल तरी मृत्यू येत नाही लवकर. गाय केरसुनी खाते, वासरू केरसुनी खाते, एका मुलीने त्याला वाके खा म्हणले, वासरू केरसुनी खाते, याच्यामध्ये अडकतात. कशात तरी आसक्ती राहिलेली आहे. माझा असा एक प्रश्न होता गुरुजी की आपला हा जन्म मृत्यूचा जो फेरा आहे त्याच्या आधी आत्मा कुठे असतो? परमधामामध्ये असतो. आत्म्याचं परमधाम आहे. भू वा स्वहा जना तपा सत्यम, त्याच्यानंतर परमधाम आहे आत्म्याचं. त्या परमधामामधून तुमच्या कर्मानुसार एक मला पहिल्याशी सांगितलं की कर्म जन्म कसा होतो, कर्मानुसार होतो, इच्छा वासनेवर निर्माण होतो. त्यानंतर एखादं विशिष्ट कार्य करत असेल तर जन्म होतो, किंवा जन्म जन्मांतर म्हणून संसर्गाला चालण म्हणून त्यांच्या पिढीमध्ये जन्म होतो. नंतर मातृपितृणानुबंध फेडण्यासाठी जन्म होतो, इतर यजन ऋणानुबंध फेडण्यासाठी जन्म होतो. काहीतरी कर्म राहिलेलं असतं, ते कर्म करण्यासाठी जन्म होतो, इच्छा वासना. आणि ज्याचा इच्छा वासना नाही, काहीच नाही, त्याला पुनर्जन्म नाही, विष्णू पदामध्ये गेला. ओके. जो मृत्यूच्या वेळेस मला काही आसक्ती नाही, मी आता संन्यास घेतलेला आहे. आता कोणी आत्मश्राद्ध करतात. आत्मश्राद्ध म्हणजे माहिती ना काय, की माझ्या मुलांनी श्राद्ध करतील का नाही विश्वास नसतो, स्वतः बरोबर विश्वास नसतो. जिवंतपणे आपलं स्वतःच केलेले श्राद्ध. हा, ते आत्मश्राद्ध तर ते गयेला करतात बरं का. पण ते आधी हल्ली अशी खूप चुकीची पद्धत झालेली आहे की मी आता गयेला जाऊन आत्मश्राद्ध केलं असं म्हणतात आणि वाळू लागतात. पण आत्मश्राद्ध केल्यावरती त्यांनी कुठल्याही सण समारंभाला जायचं नसतं, कुठल्याही लग्नाला जायचं नसतं, कुठल्याही नातेवाईकांना भेटायचं नसतं, ज्या घरामध्ये राहतो त्या घरातूनच बाहेर पडायचं नसतं. त्या घरामध्ये फक्त जे काय तुमचा नेहमीचा जगण्यासाठी आवश्यक असेल तेवढं बाजारात आणायचा आणि मृत्यूपर्यंत नामस्मरण करत राहायचं. असे नियम आत्मश्राद्ध काढणारे लागून दिलेले आहेत. आता असे करतात की आत्मश्राद्ध कोणाला म्हणतात आणि लग्नाला जातात जेवायला, उपयोग नाही काय. आणि हे शक्य पण नाही आजच्या काळात. नाही काळात आपले जर शनिवारावर नातेवाईक घरी आली की भेटणं होतच. हा, नाही होते. नातेवाईकांना बोलायचं पण नसतं. आलेल्या नातेवाईकांचा माझा काही संबंध नाही, मुलाशी सुद्धा संबंध नाही. बापरे. थोडक्यात सगळी नाती तोडून आसक्ती घेऊन जे श्राद्ध करतात त्याला आत्मश्राद्ध म्हणतात. आणि ते फक्त गयेला करतात. गया या ठिकाणीच करतात. दुसरीकडे कुठे करायला नाही, ते मिळतच नाही. ते गया हे स्थानच त्या गयेला करतात. आणि हे जे आपण आता बोलतो याच्यावरती, तर मेलेली व्यक्ती पण जिवंत होऊ शकते. हा, तसं झालं जाऊ असं. म्हणून त्या अंत्यच्या पुस्तकातच वाक्य असं की विसाव्याला प्रेत आणल्यानंतर त्याचं मुखावलोकन करायचं असतं. मुखावलोकन तो खरंच मेलाय का म्हणून. हा ना, असे घटना घडलेल्या आहेत बरं का. की डॉक्टरांनी डिक्लेअर केलं म्हणून सांगितलं नाडी लागत नाही म्हणून, आणि नंतर त्या प्रेतयात्रेच्या इथे येऊन आल्यावर त्याचा विधीचा सुरू झाला, अचानक तो उठून बसला. हो, असे होत. असं आत्मा हा काही काळ आत्मा शरीर सोडलं असं वाटतं डॉक्टरांना की जवळच्या नातेवाईकांना, पण त्यांनी ते शरीर सोडलं नसतं. कारण तो धनंजय जो नावाचा वायू असतो, तो धनंजय नावाचा वायू 6 तास प्रेत जीवन म्हणजे ताजं ठेवतो. कारण नियमच असा आहे ना की कव्यात नावाच्या अग्नीला जे द्यायचं ते प्रेत ताजं दिलं पाहिजे. हे ताजं देण्यासाठी कव्यात नावाचा धनंजय नावाचा जो वायू असतो तो वायू प्रेत ताजं ठेवतो. मग त्यावेळेला धनंजय वायूकडनं पण एखाद्या वेळेला जिवंत होण्याची शक्यता असते, किंवा डॉक्टरांना चुकीचं निदान झालेलं असतं एखाद्या वेळेला, असंही होतं. आता यामध्ये एक असं पण असू शकतं की आता काही कारणास्तव व्यक्ती गेलेला आहे, त्याची बॉडी आहे, पण काही कारणास्तव आपण अंत्यसंस्कार करू शकत नाही.
तर जसं आपण बाकीचे बघतो की आत्मा भटकत राहतात की त्यामध्ये जाण्यासाठी, तर असे जे हे असतात आपले की तांत्रिक वगैरे, ते त्यात आत्मा कोणाचा टाकू शकतात. ब्लॅक मॅजिकने हा, ब्लॅक टाकू शकतात. मला तर तसं अजून काही दिसलेलं नाही. तसं पिक्चर मध्ये फक्त बघू शकतात. प्रत्यक्षात तुम्हाला असा मला नाही अनुभव आला. अच्छा. मला काय अनुभव नाही. पण जसे की बाबा काही आत्मे असतात त्यांचे खून वगैरे झालेले असतात, हत्या झालेल्या असतात, त्याला नारायण बली करतात. त्यासाठी नारायण बली 11 वर्ष करतात. पण असे जर कुठले आत्मे वगैरे त्याला दुर्मळ म्हणतात. त्यालाच म्हणतात दुर्मळ. बर. पण असे कुठले अतृप्त आत्मे मरण पावलेले असतील तर त्यांची इच्छा संपलेली असेल की बाबा मला एखाद्याचं सूड होतात असे प्रकार होतात. चांगलं काय किंवा काय अजून तर नाहीये, पण शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आहे. जर त्याची इच्छा राहिली असेल तर ते घेतात. पण जर त्यांच्या नातेवाईकांनी व्यवस्थित श्राद्ध केलं आणि त्या सद्गतीसाठी प्रार्थना केली तर ते इच्छा सोडून देऊन तो सुद्धा गतिशील होऊन जाऊ शकतो पुढच्या मार्गाला. असे आता जसं की आता आपण हे केलं की मरणानंतर की एखाद्याचा बाबा त्यानं खूप अशी दुष्ट असं जगलेला आहे तो आयुष्यात, तर त्याला आता नरक यातना भोगायचे, तर त्याला असा वेगळा देह तिथे भेटतो त्या नरकात. तुम्हाला स्वर्ग नरक मला विषय निघाला तरी पण सांगतो तुम्हाला. हे स्वर्ग जे नरक आहे ना, काय सांगितलंय की आकाशात पृथ्वीच्या वरच्या भागाला आपण स्वर्ग म्हणतो आणि पृथ्वीच्या खालच्या भागामध्ये पाताळ त्याला आपण नरक म्हणतो. परंतु स्वर्ग आणि नरक हे प्रत्यक्ष पृथ्वीवर सुद्धा आहेत. की पृथ्वीवर ज्या ठिकाणी आनंद आहे, ज्या ठिकाणी चांगलं आचरण आहे, पण समजा उदाहरणार्थ 2 भाऊ आहेत, 2 भावांची दुकान आहे. एक भाऊ खूप चांगला आहे, आदर सत्कार करणारे, अतिथीचा आदर सत्कार करणारा आहे, त्याचं दुकान आहे, दोघांची दुकान आहे. त्या दुकानामध्ये जो ग्राहक येतो त्या ग्राहकाशी तो चांगला बोलतो. आणि दुसरा भाऊ आहे तो तुसड आहे, त्याला माणसाबद्दल काही आस्था नाहीये, मनामध्ये सगळी घृणा आहे, मी आणि माझा पैसा याबद्दलच आहे, आलेल्या गिरायकावर त्याला काही वाटत नाही. तर तुम्ही कोणाकडे जाणार? पहिल्या भावाकडे जाणार का दुसऱ्या भावाकडे जाणार? वस्तू विकत घ्यायला आता पहिल्या भावाकडे जाणार. मग त्या ठिकाणी घर भरलेलं दिसतं, ते म्हणजे स्वर्ग झाला. आणि इथं दिसलं, इथं आपलं वाईट दिसतंय सगळं, मग काय हे तर कसं आहे ना. मग ज्या ठिकाणी अशांतता आहे, ज्या ठिकाणी सारखी भांडणं आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला जावंसं वाटणार नाही ना. बरोबर. मग ते नरकाचं स्थान झालं की. बरोबर. ज्या ठिकाणी जावंसं वाटतं, सारखं जावंसं वाटतं, त्या घरामध्ये घरातल्या लोकांशी बोलावंसं वाटतं, ते घर म्हणजे स्वर्गच झाला. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आपणच स्वर्ग आहे, आपणच घर आहे, आपल्याच घरामध्ये स्वर्ग आहे, आपल्याच घरामध्ये. मग मी 7 चक्र जर बघितले ना तर भू भुवा स्वाहा महा जना तपा सत्यम. त्यामुळे भू भुवा स्वाहा म्हणजे स्वर्ग आहे, स्वाहा म्हणजे काय स्वर्ग आहे. ते स्थान कुठं असतात? तर भुवा स्थान आपले नाभी स्थानात असतं. भुवा इथून ते हृदयापर्यंत भूस्थान नाभीपाशी असतं, नाभीपासून ते हृदयापर्यंत भुवा स्थान असतं, हृदयामध्ये स्वाहा असतं, स्वाहा म्हणजे स्वर्ग. आता हृदयामध्येच काय दिलेलं आहे? हृदयामध्ये परमेश्वर असतो, हृदयामध्ये परमेश्वर असतो. तुम्ही सरस्वतींची प्रवचन ऐकलीत का कधी तुम्ही? तेज ज्ञान फाउंडेशन, त्यांनी याला तेजस्थान म्हटलेलं आहे, हृदयाला तेजस्थान म्हटलेलं आहे. आणि संतांनी पण सांगितलेलं आहे तुझ्या आतच परमेश्वर आहे, हे तुझ्या आतच स्वर्ग आहे, इथं तुमच्या आतच स्वर्ग आहे. मग हे स्वर्गाचं स्थान येत आहे. तुमच्या मनाला चांगले विचार वाटले तर स्वर्ग, वाईट विचार वाटले तर नरक. म्हणजे अजून एक असं होतं की जेव्हा माणसाचा मृत्यू जवळ येतो आणि त्याला मृत्यूच्या 5 ते 10 सेकंदांनी जसं तुम्ही सांगितलं 40 सेकंदामध्ये पूर्ण दिसते, तेव्हा त्याला समोर दिसतं का की बाबा मला यमदूत न्यायला आलेले आहे? हा, दिसतं. त्याला शेमाचे पाळ असे दिसतात, काळे आकृती असे दिसतात, चित्र असं त्याला ते जाणवत असतं. यमाच्या दूतांनी जेव्हा तो आत्मा ओढून नेतात त्याच्यानंतर आत्म्याचा एक प्रवास कसा होतो थोडाफार सांगू शकतो? तो प्रवास हा गरुड पुराणानुसार जर बघितलं, गरुड पुराणामध्ये सांगितलंय की त्याला जो पापी आत्मा असतो त्याला खूप असं म्हणजे फटके देत, त्यानंतर वाघंटातून जिथं खूप दगड पडतायत अशा प्रदेशातून
जिथं तप्तात तशी वाळू आहे अशा प्रदेशातून, जिथं गरम गरम तेल सांडलेलं आहे अशा प्रदेशातून, जिथं असे झाडं आहेत पण त्या झाडांची जी पानं आहेत अशी अनुकुचीदार पानं आहेत ती जाताना त्याला टोचतात अशा प्रदेशातून, खडकाळ प्रदेशातून, या ठिकाणी खूप असं ऊन भरपूर असते की आपल्याला सहन होत नाही अशा प्रदेशातून, ज्या ठिकाणी खूप थंडी असते अशा प्रदेशातून, ज्या ठिकाणी खूप भीती दाखवली जाते विविध प्रकारचे हिंस्र प्राण्यांकडून, हिंस्र शाबदांकडून, हिंस्र पिशाच्याकडून त्याला भीती दाखवली जाते अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी वैतरणी नदी, मगाशी वैतरणीचा उल्लेख केला तर वैतरणी नदी ज्यामध्ये खूप चिखल आहे, खूप प्रकारचं मांस पू आहे अशा ठिकाणी तिथून त्याला नेलं जातं. पण अशी गरुडपुराणात सांगितलेलं आहे जर त्यांच्या मुलांनी जर आपल्या वडिलांसाठी आईसाठी योग्य जर श्राद्ध कर्म जर व्यवस्थित केलं तर त्या यममार्गाचा जो प्रवास आहे त्या प्रवासात त्याला काही अडचण येत नाही. म्हणून ती आपली 10व्या दिवशी किंवा 9व्या दिवशी विषम श्राद्ध करतो. विषम दिनी काय श्राद्ध करतो, त्या विषम दिनी केलेल्या श्राद्धाचा उपयोग त्याला ह्या यममार्गाच्या दिशेनं जाताना प्रवासाच्या वेळी तो उपयोग करून ते विषम श्राद्ध करायचे असतात. आणि हे सगळं करून जेव्हा तो यमलोकामध्ये पोहोचतो, वास्तविक यमाला विष्णूपेक्षा उच्च स्थान दिले असं समजतात. परंतु जो पापी असतो त्याला विष्णू कसा दिसतो, तुम्ही पिक्चरमध्ये बघता असं शिंग असलेले, दाढा बाहेर असलेले, काळा विक्राळ बहुळ असा दिसतो. पण त्याने पुण्यकर्म केलेले आहे, दान धर्म केलेला आहे, पूजा अर्चा केलेलं आहे, होमहवन केलेलं आहे, दुसऱ्यांचं नेहमी फक्त कल्याणच केलं आहे. म्हणजे असं नाही की तो दान धर्म करतोय, पूजा अर्चा करतोय म्हणजे तो पुण्यवान. ज्यांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत दुसऱ्यासाठी फक्त कल्याणाचीच कामं केलेली आहेत. त्यांनी जर कुठलं नामस्मरण, कुठलं देवळात गेलं नाही, तो पूजा केली नाही, तर त्यांनी मात्र दुसऱ्याचं कल्याण केलं असेल तर त्याला सुद्धा ईश्वराचं स्थान म्हणतात बरं का. ईश्वरीच कार्य आहे, कर्म चांगलं केलं. हा, एखाद्या मुलाला शिक्षणात मदत करणं, एखाद्या गरीबाला घर बांधण्यासाठी मदत करणं, एखादा जर दवाखान्यात पेशंट असेल त्याकडे पैसे नसतील ऑपरेशनसाठी वगैरे कुठल्या उपचारांसाठी, ते पैसे त्याला उपलब्ध करून देणं हे ईश्वराचंच कार्य आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही एखाद्या मदतीसाठी ईश्वराची याचना करता, हे ईश्वरा मला मदत कर, तेव्हा ईश्वर प्रत्यक्ष येत नाही, कोणतरी माणूस तुम्हाला पाठवतो, म्हणतो का बरं तू देवाचा भेटला हो मला आता, हे नाही म्हणतो आपण. मग ते ईश्वरीच कार्य आहे. अशा लोकांना जो तो यम आहे तो विष्णू सारखा दिसतो. विष्णू तुम्ही चित्र बघितलं असेल होता, गदा घेतलेली आहे, प्रसन्न भद्र आहे, असं त्यांना दिसतो. म्हणजे तुम्ही जशी कर्म झालेली असेल तसं ती दृष्टी मिळते. आणि मग त्यानंतर मग ते चित्रगुप्ताकडे ते वर्णन जातं. चित्रगुप्त म्हणजे काय, तुमचं चित्र गुप्त ठेवणारा, तुमच्या नकळत. पहिल्या दिवशी सांगितलं बघा की तुमच्या शेजारी पेटी असते, तुमच्या आत्या भाषेत काय चिप म्हणू शकता, ते चिप असते आत्ताच्या भाषेमध्ये. तर त्यामध्ये तुमचं सगळं कर्म लिखित असतं. तुम्ही मोबाईल मधलं किंवा कॉम्प्युटरला डिलीट करू शकता, हे डिलीट नाही करू शकत. त्या कामाचा इश्यू त्याच्याकडे असतो. तो कोण करतो, श्रवण कुमार. आणि म्हणजे काय सांगितलं, श्रवण कुमार एक ब्रह्मदेवचीच मुलं आहे ती, ब्रह्मदेवचे पुत्र म्हणजे श्रवण कुमार. मग ते श्रवण कुमार आणि सगळं लिहिलेलं असतं, मग ते सगळं चित्रगुप्ताला दाखवलं असतं. त्यानुसार केलेल्या कर्माच्या हिशोबानुसार, कर्माचा हिशोब म्हणजे तुम्ही किती पूजा अर्चा केला, किती होमहवन केलं, किती दानधर्म केले, त्यापेक्षा किती लोकांचं कल्याण केलं ते महत्वाचं आहे. हा, एकीकडे तुम्ही नंतर मी रस्त्यासाठी एवढे पैसे दिले आणि त्याची जर जाहिरात केली बॅनर लावून, तर पुण्य होईल का? नाही, मला प्रसिद्धी मिळण्यासाठी मी केलं हे काम. अमुक अमुक व्यक्तीने पानपोळी दिली, आहे की नाही, ते काय झालं, पुण्यकर्म झालं नाही, नकळत झालेलं निस्वार्थ भावनेनं केलेलं कर्म म्हणजे पुण्यकर्म. असं कर्म केलं असेल तर तो पुण्यवान माणूस म्हणतो, आहे की नाही. एकदा नारद मुनींनी प्रश्न विचारला विष्णूंना की आता तुम्ही 2 माणसांना वेगळा न्यायदा का दिला, की हा एक तर रोज तुमचे विष्णू सहस्रनाम म्हणायचा आणि रोज दर वैकुंठ चतुर्दशीला तो 20 लोकांना अन्नदान करायचा, आणि त्याला तुम्ही तुमच्या जवळ ठेवलं नाही. मग तो दुसरा माणूस आहे
त्यांनी कधीही पुण्य केलं म्हणजे काय, कधी तुमचं नामस्मरण केलं नाही, कधीही कसली पूजा केली नाही, तरी पण तुम्ही त्याला तुमच्या पदाशी का ठेवलं. त्या वैष्णवने प्रयोग करायला सांगितलं की ही घागरी आहे, त्या घागरीमध्ये पाणी काठोकाठ भरलेलं आहे, बरोबर. आणि इथून असे 1 किलोमीटर जाऊन परत असं यायचं आणि पाणी अजिबात सांडता कामा नये, पाणी अजिबात सांडता कामा नये. मग त्यांनी असं केलं, पण त्याचं लक्ष कुठं होतं, मग ते पाणी सांडते का नाही, पाणी सांडते का नाही, पाणी सांडते का नाही, पाणी सांडते का नाही. मग तेच आहे, तो माझं काहीच पूजन करत नव्हता, फक्त मला नामस्मरण करायचा आणि कर्म करायचा. मग कर्म करता नामस्मरण करायचा. तुम्हाला सावतामाईची गोष्ट माहिती असेल बघा, त्याची मुलगी विचारली की सगळे तुम्ही लोक पंढरपूरला जातात, तुम्ही पंढरपूरला जात नाही. तर ते म्हणले आपला धनी रागवल, मालक रागवल आपला, कारण मालकाने हे काम दिलेलं आहे, भाजीपाला उगवायचा, भाजीपाला लोकांना द्यायचा. मालक जर रागवल तर आपलं काय उपयोग आहे. मालक कुठे आहे, मला पंढरीत बसलेला आहे माझा, मग ते कर्म झालं ना. हा, मग हे जास्त पुण्यकर्म झालं. मग असं पुण्यकर्म करणाऱ्या माणसाला यम काय तसं विष्णू समान दिसतो. गुरुजी, तुम्ही जेव्हा असं श्राद्ध कर्म किंवा अशा कोणत्या गोष्टीला जातात, तुम्हाला असे काही अनुभव आलेले आहेत का? त्याच्या संदर्भात, आत्म्याच्या संदर्भात म्हणा, किंवा अशी काही तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत का, ज्या माहिती आहेत तुम्हाला वा ऐकवत आहेत तुमच्या? म्हणजे त्यांचं जसं तुम्ही श्राद्ध किंवा हे केलं असेल की त्यांना मुक्ती मिळाली, त्यांचं मग भरभराट झाली घराची, कोणते क्लेश घरामध्ये नाहीसे झाले असं? हो, आहेत, भरपूर घडतं. काही उदाहरण म्हणून तुम्हाला सांगाल की एका घरामध्ये सारखी भांडणं व्हायची, सारखी रोगडे व्हायची. आणि त्यांना असे ज्योतिषाकडे गेले, त्यांना सांगितलं की तुम्ही काय केलं, तुमच्या घराण्यामध्ये कुठलंच कार्य झालं नाही, देव कार्य झालं नाही, पितृ कार्य झालं नाहीये. मग त्यांना म्हणजे आमचं कुलदैवत कोणतं आम्हाला माहिती नाहीये, काय नाहीये. मग त्यांच्याकडनं कुलदेवतेची माहिती घेतली त्यांच्याकडनं. मग कुलदेवतेची माहिती घेऊन त्यांनी त्यांच्या गावावरून कुलाचार केला आणि घरामध्ये मग संवत्सरिक श्राद्ध वगैरे त्यांनी केल्यानंतर मग जसशी त्यांची पितृपूजा रोज करायला लागले. रोज म्हणजे काय करायचे, ते फक्त एका द्रोणामध्ये भात घ्यायचे, साधं श्राद्ध होता, रोज नित्य श्राद्ध भात घ्यायचे आणि तो भात फक्त पितरांचं स्मरण करून त्या कावळ्यासाठी वरती ठेवायचे. एवढंच त्यांनी केलं, बाकी काही नाही केलं. त्यामुळं नुसत्या एवढ्याशा एका कृतीमुळे सुद्धा त्यांच्या घराण्यातले नाव प्रश्नास्पद गेले. यामध्ये जर एखाद्याने सद्गुरू जर उपासना केली तर सद्गुरू उपासनेमुळे सुद्धा तुमच्या पितरांचे दोष जे असतात ते नाहीसे होतात. सांगतो की जे सांगायचं राहिलं की ज्या वेळेला आपण पिंडदान वगैरे श्राद्ध वगैरे करतो, त्या श्राद्धामध्ये जे काय पिंडदान केलं जातं त्याचे इतरांना कसा काय भाग मिळतो, तर ते पिंडदान केलं जातं. पिंडदान 4 भाग केले जातात. त्या 4 भागामध्ये पहिले 2 हिस्से हे पंचमहाभूतासाठी केले जातात. एक भाग दोन हिस्से पंचमहाभूत, तिसरा हिस्सा हा यमदूतांना दिला जातो, कारण तेच नेतात असतं पूर्ण शेवटपर्यंत. आणि त्यासाठी श्राद्ध झालं का, त्या श्राद्धाला पाथेय श्राद्ध म्हणतात. हा विषय मागाशी राहिला तो, त्या श्राद्धाला पाथेय श्राद्ध म्हणतात. की त्याचं पूर्ण विधी झाल्यानंतर तो जो आत्मा आहे आपल्या पितृवरांसमवेत यमदूतांसमवेत पितृलोकाच्या दिशेने प्रयाण करतो. त्यावेळेस त्या मार्गामध्ये तुम्हाला सांगितलं, मार्गामध्ये जे काही अडचणी असतात त्या मार्गामध्ये त्याला काहीही अडचण येऊ नये म्हणून जे श्राद्ध केलं पाथेय श्राद्ध म्हणतात. तर या सर्व श्राद्धामध्ये जे काही पिंड केले जातात त्या पिंडापैकी 2 हिस्से हे पंचमहाभूतासाठी असतात, तिसरा हिस्सा हा यमदूतासाठी असतो आणि चौथा हिस्सा हा त्याच्या स्वतःसाठी असतो. आणि चौथ्या हिश्श्यावरती त्याला पूर्ण वर्षभर त्या हिश्श्यातून त्यांना अन्नदान मिळत जातं. गुरुजी, आता आपण एवढे सगळे पाठ केले, एवढे सगळे भाग केले, एकदम उत्तम प्रकारे आणि छान पद्धतीने लोकांना समजेल अशा भाषेत तुम्ही एकदम व्यवस्थित छान असं सांगितलेलं आहे लोकांना. माझ्या मते भरपूर ह्या गोष्टी लोकांना माहिती नसतात,
काही लोकांना माहिती असेल पण त्याच्या मागे विज्ञान काय लपलेलं आहे हे लोकांना माहिती नसतं. त्याच्यातल्या भरपूर गोष्टी आम्हाला पण माहिती नव्हत्या ज्या की आम्हाला कळल्या. आणि इथून पुढं आम्ही सुद्धा किंवा आपले जे व्हिडिओ बघणारे लोक आहेत ते पण ह्या गोष्टी आवर्जून चेक करतील की बाबा गुरुजींनी हे सांगितलेलं मग ते आता आपण करतोय का. कारण की ही अशी गोष्ट आहे की ही प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा ना एकदा कधीतरी येस, आणि हे त्रिकालवादी सत्य आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट तर चेंज होणारी नाहीये. त्याच्यामुळे ह्या प्रक्रिया ह्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आता सगळे विधी लोक बरोबर होत आहेत का नाही ह्या उद्देशाने आपण हे लोकांपर्यंत पोहोचवायचं आता काम केलेलं आहे. ह्या गोष्टी अजून तसं पाहायला गेल्यावरती आपण खूप थोड्या प्रमाणात सांगितल्या, अत्यंत थोड्या प्रमाणात, अत्यंत थोड्या. कारण हे धर्मशास्त्रातलं जे ज्ञान आहे अंत्येष्टीचं इतकं आहे की त्याला मर्यादाच नाहीये. वेळेच्या मर्यादा नसेल, जेवढं आवश्यक आहे तेवढं सांगितलं. नाहीतर नुसतं 13व्याचं जर श्राद्धाचा विधी जर सांगायला गेलो तर 2-2.5 तास सुद्धा पुरणार नाही. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आपण थोड्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न केलेला आहे. लोकांना कसे समजेल, कशा भाषेत समजेल, एकदम सोप्या भाषेत आपण लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हालाही खूप छान वाटलं तुम्ही आमच्या इथे सुद्धा जर तुम्हाला काही नंतर अडचणी असतील त्यासाठी आपण एक वेगळा एपिसोड घेऊ. येस, तर तुम्ही इथे आलात खूप छान वाटलं आम्हाला. तुम्हाला कसं वाटलं आमच्या ह्याच्यावरती येऊन? मला ही जाहीर करण्याची संधी तुम्ही दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो.